नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. ऐश्वर्या झोपेतनं उठते. तिच्या मैत्रिणी तिला उठवायला येतात. अगं, आज तुझी हळद आहे आणि अजून काय पडली आहेस तू झोपलेली, तुझी उतरली नाही वाटतं, असं म्हणत एक जण तिला निंबू पाणी देतं. आणि तिला आठवतं की रात्री मी काही बडबडली का, तू मला रूममध्ये घेऊन आलीस तेव्हा मी काही बडबड करत होतेस का, असं काही बोलली वेगळं. तेव्हा ती म्हणते, नाही गं, तू खूप खुश होती की तू रणदिवेंची सून होणार, तू एवढंच बोलत होतीस. तितक्यात तिथे तिची आई येते. अगं, तू आज नवरी आहेस, तू काय उशीर करते, आवर पटकन उठ बरं. तिच्या मैत्रिणीला तिची आई सांगते, तिला समजावून सांगा हळदीचं काय असतं आणि तिला लवकर घेऊन या. मग त्या मैत्रीण म्हणतात, उष्टी हळद लावली की तुझं रूप कसं खुलल. ती म्हणते, उष्टी हळद म्हणजे काय असतं. तेव्हा त्या सगळ्या मैत्रिणी तिला उष्टी हळदीची गोष्ट समजावून सांगतात. इकडं आजी ओवीला सांगते, पटकन त्या टेबलावरचा पेड्याचा बॉक्स घेऊन ये. मग ओवी जाते आणि पेढे घेऊन येते आणि ओवीला म्हणते, तू एक खा आणि मला सगळा बॉक्स दे. तितक्यात तिथे सुमित्रा येते. आज तू पेढे लागतील तेवढे खा, म्हणजे आज तुझं तोंड कसं गोडच राहिलं पाहिजे, असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. तितक्यात शर्वरी येते. सगळं आवरलं आहे, इकडे नवरीचा खोळंबा झाला असेल, लवकर हळदीचा कार्यक्रम उरकायला हवा, असं सांगते. नवरदेव मुलगा आला आहे की नाही. मग नवरदेव मुलाला हाक मारतात. नवरदेव छान तयार होऊन येतो. सगळेजण त्याचं कौतुक करतात. खूप सुंदर दिसते. ओवी तर म्हणते, काका तू खूपच छान दिसत आहे. मग सुमित्रा म्हणते, चल आता लवकर बस, उशीर होत आहे हळदीसाठी. मग सगळेजण हळदीसाठी जातात. तेव्हा ओवी म्हणते, काका सगळ्यात पहिले हळद मीच तुला लावणार. मग सारंग म्हणतो, हो चालेल, तूच लाव. मग जानकी मंगलला हाक मारते की ताई ती हळदीची वाटी घेऊन येता का. मग मंगल ती हळदीची वाटी घेऊन येत असताना तिचा पाय अडकतो आणि ती पडते आणि तिच्या हातातलं हळदीचं भांडंही लवणतं. मग आजी खूप बडबड करते की तुझं लक्ष कुठे आहे, हळद सांडली आणि तुझ्यामुळे अपशकुन झाला. तितक्यात येते सायली, जानकीची बालमैत्रीण. दोघीजणी एकाच आश्रमात लहानच्या मोठ्या झालेल्या आणि आज हळदीसाठी तिला बोलवलेलं. मग सायली म्हणते, शकून अपशकुन असं काही नसतं. हळदी कुंकाचा सडा पडणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. अपशकुन आपण मांडला तर असतो आणि म्हटलं तर नाही, म्हटलं तर हो, त्यापेक्षा आपण शुभशकुन म्हणूया. हळदीचा सडा पडला, आता आपण हळद लावायला सुरुवात करूया का, उशीर होत आहे. मग जानकी सगळ्यांना म्हणते, ही माझी मैत्रीण आहे, सगळ्यांची ओळख करून देते. मग सायली सगळ्यांना नमस्कार करते आणि मग सुरुवात होती हळदीच्या कार्यक्रमाची. सारंगला म्हणतात, बस इथे. मग हळद लावण्याआधी सगळेजण त्यांचं औक्षण करतात. सगळेजण खूप आनंदी असतात. सुरुवात करते ओवी काकाला हळद लावण्यापासून आणि काका तिलाही हळद लावतो गंमत म्हणून. मग सगळेजण एक एक करत हळद लावायला सुरुवात करतात. सगळ्यांची हळद लावून झाल्यानंतर ओवी काकाला म्हणते, चल आता आपण हळद खेळूया, असं म्हणत सगळेजण एकमेकांना हळद लावतात, गाण्यावर डान्स करतात आणि हळद खेळू लागतात. इकडे सयाजीरावच्या घरी सगळी तयारी व्यवस्थित झाली का म्हणून सयाजीराव स्वतः लक्ष घालत आहे. सगळी तयारी लवकर आवरा. आणि तितक्यात ऐश्वर्या तयार होऊन येते. ऐश्वर्या बघून सगळेजण तिचं कौतुक करतात. सयाजीराव तर म्हणतात, एकदम झकास दिसत आहे. आणि तिची आई तिची दृष्ट काढण्यासाठी डोळ्यातलं काजळ तिच्या कानाखाली लावते आणि म्हणते, आज खूप सुंदर दिसत आहे. मग म्हणते, काय गं तू असं म्हणतेस. मग तिची आई म्हणते, आता हळद लागल्यानंतर तुला घराबाहेर कुठेही जाता येणार नाही. मग ती म्हणते, म्हणजे काय, हळद लावल्या कुठे जायचं नसतं. तिची आई सगळेजण तिला समजावून सांगतात, किती वेडी आहेस तू, हळद लागली की घराबाहेर जायचं नसतं. मग आता तिच्या डोक्यात एक गोष्ट आलेली आहे. इकडे सयाजीराव फोन करून विचारत असतात ऋषिकेशला, किती वेळ लागणार, इथे आम्ही सगळे खोळंबलो आहेत. तेव्हा तो म्हणतो, आमचं इकडचं सगळं आवरलंच आहे, आता आम्ही निघतच आहे, येतोच आम्ही 5-10 मिनिटात. तितक्यात जानकी तिथे येते. सौमित्र भाऊजींची काही खबर लागली का. आणि हा शब्द ऐकलेला असो शर्वरीने. काय गरज आहे त्याची चौकशी करण्याची, तो गेला पळून, तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे आणि आपल्याला त्याचा विचार करायची काही गरज नाही, तो स्वार्थी होता. मग ऋषिकेश तिला म्हणतो, असं बोलू नको, शांत हो. तितक्यात सौमित्र तिथे येतो. मग ती म्हणते, लवकर आवरा, उशीर होत आहे, तुम्हाला निघायला हवं. तितक्यात सायली ही जायला म्हणत असते. मग जानकी म्हणते, तू थांबत का नाही आहेस. तेव्हा ती म्हणते, अगं मी फक्त तुझ्याकडे हळदीसाठी आले, कारण मला जमणार नाही ना लग्नाला यायला. मग सगळ्यांचे निरोप घेत सायली सारंगला गिफ्ट देते आणि आता मी येते असं म्हणत तिथून निघते. इकडे माझ्या गळ्यातलं मला खूप टोचतंय, मी आले 2 मिनिटात रूममध्ये जाऊन, असं सांगत तिच्या आईला ऐश्वर्या वेड्यात काढते आणि एक हळदीची छोटीशी वाटी भरून ती
बाहेर जाण्याचा प्लॅन करते आणि हे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात येतं, कारण तिने रात्री कबूल दिली होती ना सौमित्राला बांधून ठेवले. तिची मैत्रीण आता तिचा पाठलाग करत आहे. ही हळदीची वाटी घेऊन कुठे चालली आहे. ती घराच्या पाठीमागच्या बाजूला पडवीमध्ये घाईघाईने निघते. तिच्या हातातली वाटीतलं हळद थोडीशी सांडत सांडत त्या दारापर्यंत जाते. आता कशी शोध लावणार जानकी हे पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी पुन्हा भेटू.